हिंगोली जिल्ह्यामध्ये मागच्या 7 दिवसापासून सूर्यदर्शन झालेलं नाही। कधी हलका तर कधी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय। जिल्ह्यात अद्यापही मात्र समाधानकारक पाऊस झालेला नाही। जिल्ह्यातील ओढे, नाले, नदी जे आहेत ते अजूनही काही प्रमाणात वाहत आहेत। मी आता हिंगोली जिल्ह्यातील वाहणाऱ्या कयाधू नदीपात्रामध्ये आहे। आपण जर बघत असाल तर मी नदीपात्राच्या तळाशी आहे। ही नदी आहे ती फक्त तळाशी वाहत आहे। अद्यापही नदी जी आहे ते तुडुंब भरून वाहिलेली नाही। जिल्ह्यात अशीच परिस्थिती राहिली तर येणाऱ्या काळात शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे। मागच्या 7 दिवसापासून सूर्यदर्शन जरी झालं नसलं तरीही जिल्ह्यामध्ये जे आहे ते पाणी पातळी म्हणजे जे आहे ते विहीर असेल, बोरवेल असेल, पाणी पातळीत वाढ झालेली नाही। फक्त रिमझिम पाऊस सुरू आहे, भुरभुरी पावसाची सुरू आहे। शेतकऱ्यांसह काही नागरिकांना जे आहे ते आता याच जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। जोरदार पाऊस जर नाही झाला तर हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक गावांना अवघ्या काही दिवसामध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ येणार आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।